मॉर्निंग. हाय मिस्टर दरेकर. हाय. आपण कुठे चाललोय? आपण चाललो पेफोर्टला. आणि कुठे जाणार होतो? माथेरानला जाणार होतो. ओके, आम्ही माथेरानला जाणार होतो आणि बाय मिस्टेकली आम्ही ॲक्सेसिबिलिटी चेक नाही केली आणि टॉय ट्रेन आमच्या नशिबाने बंद झालेल्या आहेत 1 जूनपासून आणि आम्ही निघालेलो आहोत माथेरानचा प्लॅन कॅन्सल करून पेब फोर्टला, जे की स्टेशनपासून अगदी 3 किलोमीटर आहे. आमचं चालत जाण्याचा प्लॅन आहे किंवा मधून रिक्षाही बघू, पण वातावरण चांगलं असल्यामुळे कदाचित आम्ही चालतच जाऊया. सो मिस्टर दरेकर, वाव, कुठलं तरी छान तलाव लागलेला आहे आम्हाला. हीच तर मजा असते ऑफबीट डेस्टिनेशन एक्सप्लोअर करायचं इन स्पाइट ऑफ नाराज होण्यापेक्षा. सो आम्हाला कुठला तरी छान तलाव लागला आहे, आपण तो बघूयात. मस्त सुंदर, आवडलं मला. सो आमच्या पहिल्याच अनएक्सपेक्टेड स्पॉटने मस्त नैसर्गिक दृश्य दाखवलं आहे आम्हाला. आता उद्यान टाईप काहीतरी तलाव आहे हा. सो विदिन मला वाटतं हार्डली 10 मिनिटामध्ये नेरळ स्टेशनपासून इतकं सुंदर असं गावता सुरू झालेलं आहे. आमचे रावसाहेब जरा आघाडीवरच आहेत यावेळेस, प्लॅन चुकणार नाही वाटतं. असलं कसलं गुगल मॅप आहे बे. ही मोठा बेडूक आहे. बेडूक दादा बाय बाय. सुंदर सुंदर तलावांनी बहरलेलं सुंदर सुंदर गाव. पेफोर्टला जाण्यासाठी अजून 2.5 तास आम्हाला ट्रेक करावी लागणार आहे. सध्या आम्ही ते एका ठिकाणी बसलेलो आहोत विश्रांती घेण्यासाठी आणि इथे फार्म हाऊस आहे या साईडला. तिथून आम्हाला जायचं आहे. जवळपास 2.5 ते 3 तास लागणार आहेत जाण्यासाठी. आणि पावसाने आता सुरुवात केली आहे थोडीफार. रिमझिम पाऊस पण पडत आहे थोडा. अशा प्रकारे रावने रस्ता शोधलेला आहे, कारण जो रस्ता दाखवणार होता तो पण गोंधळला आणि तो ग्रुप पाठी राहिलेला आहे. ते पण येतात आमच्या पाठी. मस्त. कुरडईचं चीक आहे, हाय प्रोटीन, भर तुपातला. मग तूप टाकलंय त्याच्याने एनर्जी. आणि पे फोर्ट वरूनच आपण माथेरानला जाऊ शकतो हे मला वर आल्यावर लोकल पीपलने सांगितलं. आणि माझ्या इंट्रोवर्ट पार्टनर सोबत मी तो ग्रुप जॉईन केलेला आहे. सो आता आम्ही सगळे ग्रुप मिळून चाललोय. हे रावसाहेब, हे मी आणि आमचा आताच झालेला ग्रुप काठी भेटणार आहे. ये डेंजर चाललोय आम्ही आता. 3 तास तरी चालायचंय अजून. पेफोर्टच्या पायथ्याशी चालतोय. सर रावसाहेब आता करतात आपल्या जेवायची सोय. हो, मग आम्ही तुमची वाट बघतोय. तुमच्यासाठी मस्त मेजवानी करत. मग आपल्यासाठी सगळं टाकलंय. या इथले गाव का टाइप से ना पत्ते में खाना, ये जंगली बनाना है कुछ है. हां, तो मेरे को लग रहा है वो टॉप वाला आईडिया एग्जीक्यूट करने. अरे आम्ही आणलेले एक काळे मॅगी तोरणाला. सीन काय झाला, आग पेटवली आणि पाऊस आला. आमच्या तर आमचं जेवण झालेलं आहे आता. आणि आता मस्त धुकं झालं सगळीकडे. सो फायनली पेब फोर्टचा ट्रेक चाललेला आहे विथ माय हिरो. हाय. आमच्या जेवणाचे मेन मानकरी सुशांतराव दरेकर. मजा आली ना. आम्ही छान
सगळं जेवण शेअर केलं म्हणून त्यांनी पण त्यांचं जेवण शेअर केलं आणि खूप मजा आली. बाय द वे ते खूप सरप्राईज्ड होते आणि मस्त मजा आली याहू. आणि आता आम्ही आमचा पुढचा ट्रेक चालू केला आहे. ही काय स्टार्टिंग होती. या रस्त्याने आलोय. वाव सही आहे एकदम. हाय हाय स्वीटहार्ट, किती सुंदर एकदम भारी वातावरण झालेलं आहे. एकदम थंडगार वारा वाहत आहे. फॉग तर समोर एवढा फॉग आहे ना, समोरचा डोंगर सुद्धा दिसत नाही. थंड फॉग आणि वारा एकदम सही है. एक तरह तीसरे फटा जैसे मत ये गंदा रास्ता वही रास्ता अच्छा है. सुन 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 उधर ही खड़ी रहे. अच्छा रहेगा. ते आता व्हिडिओ कशाला काढत बसते काही. कसलं खतरनाक काय. आता आपल्याला या रस्त्यावरून जायचंय. काय एवढं नाही अवघड. हो अवघड तर नाही आहे. इंटरेस्टिंग आहे पण असा इंटरेस्टिंग आहे. ओके फोन ठीक आहे. ठेवायला आणि चाल. आपल्याला इथून हे क्रॉस करून तिथपर्यंत ये इनका रोजी रोटी यही है क्या. शायद. मस्त ह्याच्या आतमध्ये मंदिर आहे. एक रूम असून मस्तच. महादेवाय. फायनली पोहोचलेलो आहोत आपण प्रवेशद्वाराकडे. सही आहे. बापरे अंदाज पण नाही येणार की किती वर आणि कसं आलं ते. सही आहे. हाय राजे. मला ती पटरी यायची फक्त इथून. चालू करा. नमस्कार मंडळी. तर फायनली आपण पुन्हा निघतोय घराकडे. अरे आमचं फर्स्ट ब्लॉग मध्ये हे तसंच बोलत मस्त. इथे साफ सुथरं आहे. ये स्वीटी. Yep. So basically, me and Viral met on our Manali trip. We went to Places Fair, and from there our friendship started. And we met many times. Basically, like Gujarati છે ને, એ એને મારું છે ને કાસ્ટ અને